नमस्कार मित्रांनो. विठ्ठल कांगणे सर अगदी महाराष्ट्रामधील तडकाफडकीचं नेतृत्व आहे आणि कुठल्याही गोष्टीमध्ये आपलं मत आणि आपले विचार पोरांपर्यंत चांगल्या दृष्टीने पोहोचवायचं आणि सरकारच्या विरोधात किंवा सरकारची जी चुकीची भूमिका आहे त्याच्या विरोधात बोलायचं ठामपणे, अशा प्रकारची विठ्ठल कांगणे सरांची प्रतिमा. मात्र विठ्ठल कांगणे सरांचं अकाउंट उडालं. अगदी 2 मिलियनच्या जवळ त्यांचे फॉलोअर्स होते. मात्र सरकारनं, देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं अकाउंट उडवलं, अशा प्रकारचं काहीतरी लोकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र याच्या मागचं खरं कारण काही वेगळंच समोर येत आहे. कारण विठ्ठल कांगणे सरांचं देवेंद्र फडणवीसांनी किंवा सरकारनं उडवलं नाही, तर ते खरं कारण आपल्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित. खरं कारण बघण्यासाठी सविस्तर व्हिडिओ बघा आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, अशोक खरातचं प्रकरण समोर आलेलं आहे. या प्रकरणामध्ये वेगवेगळे अपरिचित व्हिडिओ किंवा एक कुठेतरी गैरप्रवर्तनाचे व्हिडिओ सध्या सोशल माध्यमावर प्रसारित केले जातात, काही लोकांकडून पसरवले जात आहेत. आणि या सगळ्या बंधनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांची जी काही टीम असते त्या टीमने एक निर्णय घेतला की जे काही व्हिडिओ बाहेर लोक प्रसारित करतात ते कुठेतरी चुकीचं आहे. कारण याच्यामध्ये अशोक खराची तर इज्जत गेलेलीच आहे, मात्र ज्या महिलांची इज्जत किंवा ज्या महिलांना कुठेतरी अब्यूज करण्याचा प्रयत्न झाला, कुठेतरी त्यांना छळण्याचा प्रयत्न झाला, त्याच महिलांची इज्जत जाऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या टीमने किंवा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी एक निर्णय घेतला की या सगळ्या व्हिडिओवर बंदी आणायची आणि जो कोणी अशा प्रकारची गोष्ट करत आहे त्याच्यावर लीगल ऍक्शन आपण घ्यायची. मग आता याच्यामध्ये काही इंस्टाग्राम आयडी उडाले, त्याच्यामध्ये विठ्ठल कांगणे सरांची एक आहे आणि दुसरी एक महत्वाची एक अमोल कोळेकर पाटील म्हणून अशा प्रकारचं युट्यूब चॅनल सुद्धा आहे त्या माणसाचं. आणि त्या अमोलची एक सुद्धा आयडी उडाली आहे. आणि हे सगळं जे उडालंय त्याच्यामध्ये अमोल कोळेकर पाटीलनं काय केलं होतं, तर त्याचा जो काही आहे व्हिडिओ टाकलेला होता. कुणाचा? अशोक खरातचा. आणि त्या जे काही लेडीज होत्या त्या लेडीजचा व्हिडिओ त्याच्या अकाउंटवर होते. आणि एक महत्वाचं कारण आहे अमोल कोळेकर पाटीलची आयडी जाण्यामागचं, ते म्हणजे हा व्हिडिओ आहे. आता विठ्ठल कांगणे सरांनी तर व्हिडिओ टाकलेला नव्हता. विठ्ठल कांगणे सरांनी अशा प्रकारचं आपल्या अकाउंटवर काही केलं नव्हतं की कुठेतरी काहीतरी चुकीची गोष्ट वाटावी किंवा कायद्याच्या विरोधात वाटावी. तर विठ्ठल कांगणे सरांनी काय केलं होतं, तर त्या भोंदूबाबांबद्दल बोलताना तर बोललेच होते, मात्र काही राजकीय लोकांची किंवा काही राजकीय जे काही आहेत म्हणतो आपण नावं घेऊन सुद्धा त्यांनी बेधडकपणे बोलले होते. आणि कुठेतरी हे सरकारला किंवा हे कायद्याद्वारे लीगल मध्ये बसण्यासारखं नसावं, अशा प्रकारचं आता सांगण्यात येत आहे. आणि पुढे गोष्ट ही येत आहे, कारण विठ्ठल कांगणे सरांनी आपण पाहिलं होतं याच्या आधी सुद्धा बेधडकपणे वक्तव्य केलेले आहे. त्याच्या आधी सुद्धा काही गोष्टी ज्या आहेत ते धडकपणे बोलून सांगितलेल्या आहेत, लोकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. मात्र जी गोष्ट आताची जी बोलायची होती किंवा कशा प्रकारची गोष्ट होती, या गोष्टीमधून लोकांना मोठा धक्का बसलेला आहे. आणि या धक्क्यामुळेच एक प्रकारे जे काही म्हणतो आपण की त्या कांगणे सरांनी जे काही आहे ते फोटो दाखविले किंवा काही वेगवेगळ्या त्यांच्या भाषेतून शैलीतून वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या. आणि याच गोष्टीमुळे विठ्ठल कांगणे सरांची आयडी उडाली. नाही की काय सरकारच्या विरोधात बोलल्यामुळे किंवा सरकारनं उडवली, अशा प्रकारची कुठलीही गोष्ट झालेली नाही. कारण सरकार कोणाची आयडी उडवत नसतं. जर ते कायद्याच्या विरोधात कोणी बोलत असेल किंवा कायद्याच्या विरोधात कोणी बोलत असेल तर त्याची आयडी उडणं हे हेच आहे किंवा प्रायोरिटी सरकार त्याला देतं किंवा हे चुकीच्या गोष्टी कुठेतरी चालल्यात. जर हे चुकीचं बोलत असेल किंवा कायद्याच्या विरोधात बोलतायत, हे कायद्यामध्ये राहून काहीच करत नाही, मग त्याची आयडी उडवणं हे सरकारचं किंवा सायबर जे काही असतो म्हणतो आपण त्यांचं काम असतं. आणि त्यांचं काम त्यांनी केलेलं आहे. याच्यामध्ये कुठेही देवेंद्र फडणवीसांचा हात नाही किंवा मुख्यमंत्र्यांनी उडवली किंवा सरकारनं उडवली, एखादा आवाज दाबायचा म्हणून उडवली किंवा सरकारवर लय प्रेशर होतं त्यांच्या आवाजामुळे, असे बरेच आवाज आहेत. मग ते आवाज सुद्धा त्या सरकारनं दाबले असते. मात्र आता ध्रुव राठी, एवढा मोठा ध्रुव राठी आहे, ध्रुव राठी नरेंद्र मोदीच्या विरोधात बोलतो, मग त्याची आयडी त्याचं सगळंच उडालं असतं. असं करू शकत नाही. मात्र यामध्ये कुठेतरी कायद्याच्या विरोधात बोलल्यामुळे किंवा कायद्याच्या विरोधात ऍक्शन झाल्यामुळे ही ऍक्शन झाली असावी. आणि याच ऍक्शन मुळेच विठ्ठल कांगणे सरांची आयडी उडाली. तुम्हाला काय वाटते या सगळ्या गोष्टीबद्दल? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.